नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2025-26 साठी या ठिकाणी पहिली सोडत जाहीर झाली होती आणि यासाठी काही कालावधी या ठिकाणी निवड झालेल्या बालकांना मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती। म्हणजे 10 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी प्रवेशाची तारीख दिली होती। आता यानंतर अजून यांना मुदतवाढ भेटणार आहे का? जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहे यांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेची बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अशीच अपडेट आरटी संदर्भातली वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनल मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहे आणि आज सुद्धा जे आहे 10 मार्च आहे, लास्ट डेट आहे। परंतु या ठिकाणी कुठलीही अपडेट वेबसाईटवरती प्रकाशित झालेली नाही। तशी जे 10 मार्च 2025 आहे, 30 तारीख या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मग जर ही तारीख या ठिकाणी यांना वाढवून मिळाली नाही तर लगेच जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहे यांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। तर आतापर्यंत आपण बघून घेऊया स्टेटस रिपोर्ट की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अजून किती व्हॅकन्सी बाकी आहेत, तर ते या ठिकाणी आपण बघून घेऊयात। जसं की आरटीचे रिपोर्ट आपल्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे। आतापर्यंत बघू शकता जे अहिल्यानगर आहे यामध्ये सिलेक्शन जे आहे 3200 बालकांचं झालं होतं, परंतु अजून कन्फर्म ॲडमिशन जे आहे ते फक्त 2247 झालेले आहे। म्हणजे अजून सुद्धा काही व्हॅकन्सी या ठिकाणी भरपूर हजार जागा या ठिकाणी बाकी आहेत। त्याच पद्धतीने अकोलाचं बघू शकता, सिलेक्शन या ठिकाणी 1968 बालकांचा झाला होता, कन्फर्म ॲडमिशन फक्त 1273 झालेले आहे। अशा पद्धतीने संपूर्ण डिस्ट्रिक्टचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता। खाली स्क्रॉल करून सुद्धा इथं नेक्स्टवरती क्लिक करा। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी दाखवणार आहे। त्याच पद्धतीने परत नेक्स्ट करा। ज्यांना जे जिल्ह्याची हवी असेल त्यांनी ते स्क्रीनशॉट काढून डिटेलमध्ये बघू शकता। अशा पद्धतीने आता लास्ट पेजवर आपण आलेलो आहे आणि इथं जर तुम्ही बघितला टोटल जे आहे सिलेक्शन या ठिकाणी आपण बघू शकता 1,01,967 बालकांचं झालं होतं आणि फक्त आतापर्यंत कन्फर्म ॲडमिशन किती झाले आहे 61,393 बालकांचेच प्रवेश या ठिकाणी कन्फर्म झालेले आहे। म्हणजे अजून जवळपास जे आहेत 40,000 जागा जे आहेत तसेचे तसे रिक्त आहेत आणि आज शेवटची तारीख आहे। आज काही प्रवेश खूप जास्त होणार नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा या ठिकाणी सुद्धा बघू शकता फक्त 61,386 जे जागा आहे ते भरल्या गेलेल्या आहेत। जवळपास 40,000च्या जवळपास जागा अजून रिक्त आहे आणि आज शेवटची तारीख आहे आणि तारीख संपल्यानंतर आता या ठिकाणी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येणार नाही येतात हे आज संध्याकाळपर्यंत कळणार आहे। जर नाही मुदतवाढ दिली तर 100% वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल। 1-2 ते 3 दिवसातच या ठिकाणी दुसरी सोडत जाहीर होईल जर यांना मुदतवाढ मिळाली नाही तर, आणि त्या व्हॅकन्सीनुसार जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होईल। अशा पद्धतीने या ठिकाणी आजचा व्हिडिओ होता। अजून काही डाऊट शंका असली तुम्हाला तर कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।